नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज वुमन्स प्रीमियर लीग म्हणजे WPLची फायनल मॅच दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये खेळली जात होती आणि खूप जबरदस्त अशी मॅच झाली. दिल्लीची पहिली बॅटिंग होती आणि दिल्लीने 203 धावांचा डोंगर उभा केला आणि जी नंतर फलंदाजी करत होते म्हणजे चेस करत होते RCB, त्यांच्या पुढे एक मोठं टार्गेट होतं 204 धावांचं. त्यांची पहिली विकेट लवकरच पडली, परंतु स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल, जी जॉर्जिया वॉल जबरदस्त खेळते पूर्ण सिरीजमध्ये आणि आज पण जबरदस्त खेळ केली आणि दोघांची 150 रनांची पार्टनरशिप झाली. असं वाटत होतं की निवांत RCB मॅच जिंकणार, तेवढ्याच जॉर्जिया वॉलची विकेट पडली. जॉर्जिया वॉलची विकेट पडल्यानंतर स्मृती मानधनावर दबाव हा येणारच होता. परत त्यानंतर रिचा घोष बॅटिंगला आली, तिची पण विकेट लवकरच पडली. क्रीजवर आली राधा यादव. राधा यादव आल्यानंतर राधा यादवचा झेल हा सेकंड लास्ट म्हणजे 19व्या ओव्हरमध्ये सुटला गेला आणि जो कॅच सुटला त्यासोबत 2 रना पण गेल्या. बॉलमध्ये 11 रन पाहिजे होत्या जिंकायला RCBला, परंतु त्या मेन पॉईंटला कॅच सोडला गेला आणि तिथं कुठंतरी मॅच दिल्लीच्या हातातून गेली असं म्हणावं लागेल. कारण तो कॅच सुटल्यानंतर राधा यादवने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बाउंड्री मारल्या. जर राधा यादव जर आऊट झाली असती तर कुठंतरी वेगळा आपल्याला सीन तिथे पाहायला भेटला असता. परंतु पुन्हा एकदा RCBनं ट्रॉफी जिंकलेली आहे आणि 2दा ही WPLची ट्रॉफी RCBनं आपल्या नावावर केलेली आहे. तर RCBच्या या टीम एफर्टबद्दल आपलं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि ई साला कप नमदू असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद.